नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे रविवार दिनांक 26 जुलै 2026। मित्रांनो, आज राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, गावांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आढावा घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय ते देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आहे 26 जुलै 2026। आज या ठिकाणी मित्रांनो मराठवाड्यामध्ये तसेच विदर्भामध्ये प्रचंड पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलेला आपल्याला पाहायला मिळते। आपण स्क्रीनवरती बघू शकता या ठिकाणी बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या संपूर्ण मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो। आपण स्क्रीनवरती बघू शकता या ठिकाणी माजलगाव असेल, परळी असेल, तसेच अहमदपूर, उदगीर, लातूर, औसा, तुळजापूर, तसेच धाराशिव, कळंब, भूम, परांडा, वाशी या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आपल्याला भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत मराठवाड्यामध्ये सर्वच ठिकाणी आपल्याला भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळते। तसंच विदर्भामध्ये देखील आपण बघू शकता स्क्रीनवरती भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, तसेच अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, वर्धा, बुलढाणा या संपूर्ण भागामध्ये या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मित्रांनो भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। काही ठिकाणी येलो अलर्ट देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी चिखली या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत विदर्भाचा विचार केला तर विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच या ठिकाणी मित्रांनो नंदुरबार, जळगाव, धुळे जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। नाशिक जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे। नाशिक, मालेगाव, मनमाड या ठिकाणी इगतपूर या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं मित्रांनो तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये काहीसा पाऊस थोडा कमी पाहायला मिळतोय। या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये देखील काही प्रमाणामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। दौंड, बारामती या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सोलापूर, पंढरपूर या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। जत, आटपाडी, तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे। पुणे जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो ग्रामीण भागामध्ये पुण्याच्या आपल्याला घाटमाथ्यावरती जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर या ठिकाणी राहू, दौंड या भागामध्ये आपल्याला पाऊस हा कमी पाहायला मिळतोय। तसेच कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, तसेच मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या संपूर्ण समुद्र किनारपट्टीच्या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा संपूर्ण दिवसभर पाहायला मिळत आहे। एकंदरीत मित्रांनो आज 26 जुलैचा संपूर्ण महाराष्ट्राचा विचार जर केला तर आज या ठिकाणी मराठवाडा तसेच विदर्भामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे। तसेच जळगाव, खान्देश या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। कोकणपट्टीमध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज पाहायला मिळणार आहे। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।